नमस्कार. या भागामध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत. अधिक मासाचं निमित्त साधून आपण रामरक्षा स्तोत्र समजून घेतो आहोत. मागच्या भागामध्ये आपण या स्तोत्राची महती काय आहे ते पाहिलं. पहिल्या श्लोकापर्यंत अर्थही पाहिला. आज आपण पुढे जाणार आहोत, पण मागच्या भागात आपण जे पाहिलं त्याची उजळणी करून मगच पुढे जाऊया. श्री गणेशाय नमः. अस्य श्री रामरक्षा स्तोत्रमंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप छंदः सीता शक्तिः श्रीमान हनुमन कीलकं श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः. या रामरक्षा स्तोत्ररूपी मंत्राचे ऋषी म्हणजे रचयिता बुधकौशिक असून सीता आणि श्रीरामचंद्र या देवता आहेत. हे स्तोत्र अनुष्टुप छंदात आहे. सीता ही शक्ती आहे, तर हनुमान आधारस्तंभ आहेत. आणि सीता माता आणि श्रीरामचंद्रांवरील भक्तिपोटी जप करण्यासाठी हा स्तोत्ररूपी मंत्र उपयोजला जातो, म्हणजेच त्याचा उपयोग सांगण्यात आलेला आहे. अथ ध्यानम ध्यायेदाजानुबाहु धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालंकारदीप्तं दधतमुरुजटामण्डलं रामचंद्रम. ध्यानाची सुरुवात करताना आपल्याला समोर प्रभू श्रीरामांची मूर्ती आणायची आहे. ती कशी आहे तर गुडघ्यापर्यंत हात असलेले आजानुबाहू अशी ती मूर्ती आहे. धनुष्यबाण धारण केलेले, पद्मासनात बसलेले, पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेले, नुकत्याच उमललेल्या कमळाच्या पाकळीशी स्पर्धा करणारे प्रसन्न नेत्र असलेले असे प्रभू श्रीराम, त्यांचं आपण ध्यान करतो आहोत. त्यांच्या डाव्या मांडीवर सीतामाई बसलेली आहे. श्रीरामांची नजर तिच्या मुखकमलाकडे लागलेली आहे. श्रीरामांची कांती मेघश्याम आहे. शरीर निरनिराळ्या अलंकारांच्या शोभेने झळकत आहे. मोठमोठ्या जटांमुळे त्यांचा चेहरा सुशोभित झालेला आहे. अशा प्रभू श्रीरामांचं आपण ध्यान करूया. स्तोत्राला सुरुवात होते आहे आणि पहिला श्लोक आहे. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम. श्रीरामांचं चरित्र 100 कोटी श्लोकांइतकं विस्तृत आहे. त्यातील केवळ एक अक्षर सुद्धा माणसाची मोठमोठाली पापे नष्ट करण्यासाठी समर्थ आहे. इथवरचा अर्थ आपण आधीच्याही भागामध्ये पाहिला होताच. आता पुढे जाऊया. अर्थाचा विचार केला असता दुसरा आणि तिसरा श्लोक आणि चौथ्या श्लोकाची पहिली ओळ याचा आपल्याला एकत्रित विचार करायला लागतो. कसा ते पाहू. ध्यात्वा नीलोत्पलश्याम रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतूणधनुर्बाण पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातुम् आविर्भूतं अजं विभुं रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापग्निं सर्वकामदाम्. आता हे जे पुढचे 2 श्लोक सांगितलेले आहेत ते ध्यानाचेच आहेत आणि तसा उल्लेखही या श्लोकांच्या सुरुवातीलाच आहे. कारण ध्यात्वा असं तिथे म्हटलेलं आहे. म्हणजे रामम ध्यात्वा हे आपल्याला प्रत्येक ठिकाणी जोडून घ्यायला लागेल. नील उत्पलम म्हणजे निळ्या कमळाप्रमाणे, श्यामम सावळ्या वर्णाच्या, रामम ध्यात्वा रामचंद्राचं ध्यान करून, राजीव म्हणजे नुकत्याच उमललेल्या कमळाप्रमाणे, लोचन सुंदर डोळे असलेल्या रामम ध्यात्वा त्या रामचंद्राचं ध्यान करून, जानकी म्हणजे सीता आणि लक्ष्मण हा भ्राता ज्याच्या समवेत आहे अशा रामाचं ध्यान करून, जटा मुकुटमंडितम जटा आणि मुकुटामुळे अत्यंत शोभायमान दिसणाऱ्या अशा रामचंद्राचं ध्यान करून, तो कसा आहे तर स हा इथे सह बरोबर या अर्थाने आहे. असी म्हणजे तलवार, तूण म्हणजे भाता ज्यामध्ये बाण ठेवले जातात ते असा, आणि धनुर्बाण म्हणजे ज्यांनी धनुष्य आणि बाण आपल्या हातामध्ये पाणी हातात धारण केलं आहे अशा रामचंद्राचं ध्यान करून, नक्तम चरांतकम नक्त म्हणजे रात्र, चर म्हणजे फिरणारे, रात्री फिरणारे निशाचर असे जे राक्षस इत्यादी आहेत त्यांचा अंतकम त्यांचा अंत करणाऱ्या, नाश करणाऱ्या रामचंद्राचं ध्यान करून, स्वलीलया स्वतःच्या लीलेने आपल्या सहज अशा पराक्रमाने जगत्रातून जगाचा उद्धार करण्यासाठी
आविर्भूतम, ज्याने अवतार धारण केला आहे, जो खरं तर अज आहे म्हणजे जन्मरहित आहे, अजन्म जन्माचे याला असं ज्याचं आपण वर्णन करू शकतो, अशा त्या विभूती रूप रामचंद्राचं ध्यान करून आता आपण काय करावं हे ध्यान केल्यानंतर हे पुढे सांगितलेलं आहे. 4थ्या श्लोकाच्या पहिल्या चरणात काय सांगितलंय? राम रक्षा पठेत प्राज्ञः पापघ्निं सर्व कामदाम, म्हणजेच पापघ्नी सर्व कामदाम रामरक्षाम प्राज्ञः पठेत. सर्व प्रकारची पापे नष्ट करणारं आणि सर्व प्रकारच्या आपल्या मनोकामना पूर्ण करणारं असं हे रामरक्षा स्तोत्र आहे. त्याचा प्रज्ञावंताने म्हणजे ज्याच्या बुद्धीचा विकास झाला आहे अशा बुद्धिमान व्यक्तीने पाठ करावा, या स्तोत्राचं पठण करावं. आता 4थ्या श्लोकाचा उत्तरार्ध काय आहे? शिरोमे राघवः पातु भालम दशरथात्मजः. या ओळीपासून ते 9व्या श्लोकापर्यंत म्हणजे पातु रामोखिलम वपुःपर्यंत हे जे 5.5 श्लोक आहेत ते रामरक्षा कवच आहे. प्रभू रामचंद्रांनी डोक्यापासून पायापर्यंत आपलं रक्षण करावं यासाठीची ही प्रार्थना आहे. आणि यात रामासाठी वापरण्यात आलेलं प्रत्येक नाव हे सार्थ आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. ज्याचं रक्षण करायचं तो अवयव आणि रामाचं वापरलेलं नाव याच्यात काही ना काहीतरी संबंध आपल्याला नक्की दाखवता येतो. म्हणजे बघा, राघव कसा आहे तर राघव म्हणजे रघुकुल तिलक असा श्रीराम, सर्व रघुकुळातील राजांच्या शिरोभागी असणारा. आणि आपल्या शरीरात सुद्धा मस्तक हे उत्तमांग आहे, ते शिखरस्थानी असतं. तसाच रघुकुळात राघव राम आहे, म्हणून शिरोमे राघव पातू असं म्हटलेलं आहे. आता पातू भालम दशरथात्मजः, दशरथाचा आत्मज म्हणजे दशरथाचा पुत्र माझ्या कपाळाचे रक्षण करो. इथे कपाळाचे रक्षण करण्यासाठी दशरथ आत्मज हेच विशेषण काय योजलं असेल तर एकतर आपल्या कपाळी म्हणजे आपल्या भाई जे लिहिलेलं असेल, जे आपल्या नशिबात असेल ते चुकवता येत नाही. दशरथाच्या नशिबी श्रावण बाळाच्या आईवडिलांनी दिलेला शाप भोगणं आलं, पण त्यामुळेच तो श्रीरामांचा पिता झाला. हे असं भाग्य म्हणजे दुर्भाग्यातून सुद्धा भाग्य नशिबी येणं हे सुद्धा म्हणजे माझ्या नशिबी जर दुर्दैव असेलच तर त्या दुर्दैवातून परमेश्वर भेटीचा योग येऊ हे सुदैव नाही का? तर असं भाग्य आपल्याला मिळो असा एक अर्थ आहे असं म्हणता येईल. शिवाय दशरथ या शब्दाचा एक आध्यात्मिक अर्थ सुद्धा आहे. रथ म्हणजे काय तर इंद्रिय असा इथे अर्थ घ्यायचा. म्हणजे रथ म्हणजे जर इंद्रिय तर आपण सगळे दशरथ आहोत. कसे बरं? कारण 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय यांनी हा आपला देह बनलेला आहे. म्हणजे आपण सगळे दशरथ झालो. आणि आपल्या कपाळामध्ये एक चक्र असतं, जी 7 चक्र योग साधनेमध्ये सांगितलेली आहेत. तर आपल्या कपाळात असणारं चक्र म्हणजे आज्ञाचक्र, ज्याला थर्ड आय असंही म्हटलं जातं, जे आत्मज्ञानाचं प्रतीक मानलं जातं. तर हे शरीर जे 10 इंद्रियांनी कार्यरत आहे त्याने आत्मगत आज्ञाचक्रही सांभाळावे आणि त्यातून मला आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती व्हावी असं कुठेतरी या विशेषणातून सुचवलेलं आहे. पुढे जाऊया. कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्र प्रिय श्रुती घ्राणं पातु मखत्राता मुखम सौमित्रीवत्सलः. कौसल्येचा पुत्र श्रीराम माझ्या डोळ्यांचं रक्षण करो. प्रभू श्रीराम कौसल्यानंदन आहेत. आईला आपल्या मुलाकडे पाहून जो निर्मळ आनंद होतो त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. आईची दृष्टी जशी करुणामय, विशाल आणि आपल्या सगळ्या अपत्यांवर समान माया करणारी असते तशी दृष्टी अर्थात दृष्टिकोन मला प्राप्त हो. विश्वामित्रांना प्रिय असणाऱ्या प्रभू रामाने माझ्या 2 कानांचं रक्षण करावं. विश्वामित्र ऋषींना प्रभू श्रीराम प्रिय का होते आणि त्यांना प्रिय असण्याचा कानाशी काय संबंध आहे हे आता पाहू. प्रभू श्रीरामचंद्र यांनी विश्वामित्रांची सेवा केली आणि त्यांना प्रसन्न करून घेतलं. प्रभू श्रीरामचंद्र हे जेव्हा विश्वामित्रांचे लाडके झाले तेव्हा त्यांनी त्याला एक वरदान दिलं. काय होतं हे वरदान? तर तहान भुकेची किंवा निद्रेची तुला बाधा होणार नाही. आपल्यालाही गुरुकडून विद्या ग्रहण करत असताना असंच तहानभूक हरपून काम करता यावं, निद्रा आळस न येता गुरुविद्येचं श्रवण करता यावं म्हणून इथे विश्वामित्र प्रिय हे विशेषण खास वापरण्यात आलंय. आता पुढे म्हटलंय मखत्राता. मख म्हणजे यज्ञ, मखत्राता म्हणजे यज्ञाचं रक्षण करणारा.
श्रीराम यज्ञाचे रक्षण करते आहेत हे तर आपल्याला ठाऊक आहेच, पण मग नासिकेचा आणि यज्ञाचा काय संबंध? तर एक कारण असं सांगण्यात येतं की यज्ञाने हवा शुद्ध होते, म्हणून नासिकेचा आणि यज्ञाचा संबंध आहे. म्हणजे जिथे यज्ञाचं रक्षण होतं आहे अशा ठिकाणी शुद्ध हवा असणार आहे आणि माझा श्वासोच्छवाससुद्धा त्या शुद्ध हवेत होणार आहे. तर दुसरा अर्थ असा की एक मानसिक यज्ञही आपण करत असतो, ज्याचंच दुसरं नाव आहे योगधारणा किंवा प्राणायाम. आणि हे करत असताना श्वासावर नियंत्रण प्राप्त करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. म्हणजेच वेगळ्या शब्दात सांगायचं तर आपला श्वासोच्छवास हा सुद्धा एक प्रकारे यज्ञच आहे. पुढे म्हटलंय मुखम सौमित्री वत्सलः, सुमित्रेचा मुलगा तो सौमित्री म्हणजेच लक्ष्मण. त्या लक्ष्मणावर प्रेम करणारे प्रभू श्रीराम माझ्या मुखाचं रक्षण करोत. आता श्रीरामांचं लक्ष्मणावर इतकं प्रेम होतं याचं कारण लक्ष्मणाचं आचरण. स्वतःपेक्षा अधिक त्याने नेहमीच रामाच्या हिताचा विचार केला. त्याचप्रमाणे मुख जे अन्नप्राशन करण्याचं स्थान आहे, ज्याद्वारा संवाद साधणार आहे, तिथे सगळ्यात महत्त्वाचं काय की आपण आपल्या आधी दुसऱ्याच्या हिताचा विचार करावा. ज्याप्रमाणे लक्ष्मण आपल्या आचरणाने रामाला प्रिय झाला, त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या आचरणाद्वारा रामाला प्रिय व्हावं आणि त्यासाठी आपल्या मुखाचा उपयोग करावा. पुढे काय म्हटलंय? जिह्वा विद्यानिधी पातु कंठम भरतवंदितः, स्कंधौ दिव्यायुध पातु भुजौ भग्नेश कार्मुकः. राम विद्यानिधी आहे, साक्षात ज्ञानाचा सागर आहे, त्यामुळे त्यांनी माझ्या जिभेचं रक्षण करावं, म्हणजे माझ्याकडून चांगल्या गोष्टींचा उच्चार होईल. कंठाचं रक्षण करा असं सांगत असताना भरताने वंदन केलेले राम असं म्हटलंय. कारण राम भरत भेटीचा प्रसंग आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. कैकईच्या वर मागण्यामुळे रामाला वनवासात जावं लागलं हे कळल्यावरती भरत रामाला परत अयोध्येत आणण्यासाठी म्हणून गेले. त्यांनी रामाला वंदन केलं तर तेव्हा रामाने त्यांना उचलून घेतलं आणि आलिंगन दिलं. त्याला गळाभेट असाच शब्द मराठीत आहे. अशा रामाची मिठी ज्याच्या कंठाला पडली आहे तो भरत. म्हणून इथे कंठरक्षण करताना मुद्दामून भरताच्या संदर्भातलं विशेषण वापरलेलं आहे, कारण तशीच कंठभेट परमेश्वराची भक्ताला म्हणजे आपल्याला सुद्धा व्हावी. स्कंधौ दिव्यायुध पातु. आता दिव्य आयुध धारण करणारे प्रभू श्रीराम माझ्या खांद्यांचं रक्षण करोत. प्रभू श्रीराम हे श्रेष्ठ धनुर्धारी आहेत. त्यांनी अनेक दिव्य अस्त्र ही अवगत केलेली आहेत, आत्मगत केलेली आहेत. ही अस्त्र बाण अभिमंत्रित करून सोडायची असतात. पण धनुष्य, बाण ठेवण्याचा भाता हे सगळं पेळण्यासाठी काय लागतं तर मजबूत खांदे लागतात. म्हणून स्कंधौ दिव्यायुध पातु असं म्हटलंय. आणि पुढे म्हटलंय पातु भुजौ भग्नेश कार्मुकः. ज्याने शंकराचं कार्मुक म्हणजे धनुष्य मोडलं असे श्रीराम. पुन्हा धनुष्य आणि बाहुबल यांच्यामधला जो संबंध आहे तो स्पष्टच आहे. पुढचा श्लोक पाहूया. करौ सीतापती पातु हृदयं जामदग्न्यजित्, मध्यम पातु खरध्वंसी नाभिं जांबवदाश्रयः. सीतापती श्रीराम माझ्या दोन्ही हातांचं रक्षण करोत. नवरा बायकोचं पाणी ग्रहण करतो म्हणजे काय तर तिचा हात हातात घेऊन मी तो कधीही सोडणार नाही असं वचन देतो. आता अनेकांना इथे श्रीरामांनी सीतेचा त्याग केला याची आठवण होईल आणि तसा कोणी आक्षेपही घेतील. पण सीता त्याग हा मूळ रामायणाचा भाग नाही असं अनेक अभ्यासकांचं म्हणणं आहे. मूळ रामायण रावण वध झाला आणि श्रीराम अयोध्येला परत येऊन सिंहासनावर बसले इथे संपतं असं मानलं जातं. आणि जरी सीता त्याग घडला असं मानलं तरी तो राजाचं कठोर कर्तव्याचं पालन करताना म्हणून श्रीरामांना करावा लागलाय. पत्नी म्हणून रामांनी दुसऱ्या कुणालाही स्थान दिलेलं नाही. सीता त्यांची शक्ती आहे. हातांना बळ हवं, बरोबर, शक्ती हवी. म्हणून करौ सीता पती पातू असं सार्थपणे म्हटलंय. पातुम हृदयम जामदग्न्यजित्. जामदग्न्य म्हणजे महर्षी जमदग्नीचा पुत्र असणारे अर्थात भगवान परशुराम. राम आणि परशुराम यांची भेट हा एक विलक्षण प्रसंग आहे. खरं तर दोघेही विष्णूचेच अवतार. पण श्रीरामांनी भगवान शंकरांचं धनुष्य तोडलं हे ऐकल्यानंतर भगवान परशुराम जाब विचारण्यासाठी क्रोधित होऊन रामांसमोर उभे राहिले. श्रीरामांनी आपल्या एका दृष्टिक्षेपाने त्यांना जिंकून घेतलं.
त्यांच्याप्रमाणे आपलं हृदयही, म्हणजे जसं परशुरामांचं हृदय क्रोध आणि संभ्रम रहित झालं, त्यांना शांतीचा अनुभव आला, त्याचप्रमाणे तो आपल्या हृदयालाही यावा, यासाठी ही प्रार्थना आहे. मध्यम पातू खरध्वंसी, खर नावाचा राक्षसाचा वध करणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी माझ्या शरीराच्या मध्यभागाचे, म्हणजे माझ्या उदराचे, माझ्या पोटाचे रक्षण करावे. आपल्याला जे अनेक आजार होतात त्याचं मूळ कारण पोट बिघडणं हेच असतं. खरं राक्षस म्हणजे शूर्पणखेचा भाऊ 14,000 राक्षसांसह तो चालून आला, तेव्हा रामांनी त्याचा एकट्याने सामना केला. अनेक रोगांचा सामना करण्याचं बळ मिळावं अशी भावना या ठिकाणी आहे. आणि नाभीम जांबवदाश्रय असंही म्हटलंय. तर जांबवंताचं आश्रयस्थान असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी माझ्या नाभीचे रक्षण करावे. जांबवदाश्रय या विशेष नामाचा संदर्भ रामायणाच्या बालकांडात मिळतो. तिथे ब्रह्मदेवाने सांगितलंय की मी जांभई देत असताना बाहेर पडलेल्या जांबवानाला मी अस्वल श्रेष्ठ म्हणून पुढे पाठवला आहे. जसा मारुती वानर श्रेष्ठ आहे तसा जांबवान हा अस्वल श्रेष्ठ आहे. जांबवान ह्या अर्थाने आता ब्रह्मदेवाचे पुत्र झाले आणि ब्रह्मदेवाची उत्पत्ती ही नारायणाच्या नाभीतून झाली. ब्रह्मदेवापासून जांबवंतांची उत्पत्ती झाली, म्हणजे परब्रह्मरूपी नारायणाची नाभी ब्रह्मदेवाचा आधार झाली आणि पर्यायाने हीच नाभी ब्रह्मदेवपुत्र जांबवंत यांचंही आश्रयस्थान झाली. प्रभू रामचंद्र हे नारायणाचा अवतार असल्याने तेच जांबवंताचा आधार म्हणजे आश्रयस्थान ठरले. म्हणून जांबवदाश्रय हे श्रीरामांना नाभी रक्षणासाठी वापरलं गेलेलं विशेषण आहे. नाभीतून अर्भकाचं भरण पोषण होत असतं, म्हणजे नाभीस्थानाशी आपला अतिशय जवळचा संबंध असतो. श्रीराम नारायण हे तर सर्वांचंच आश्रयस्थान आहेत, आधारस्थान आहेत. जांबवंताचा इथे उल्लेख करण्याचं आणखी एक कारण आहे. जांबवंतानेच सीता शोधासाठी आवश्यक असणारी हनुमानामधली जी सुप्त शक्ती होती तिला जागृत केलं किंवा हनुमंताला त्याचं भान दिलं. तर ही जी चेतना शक्ती आहे ही कुठे असते, तर आपल्या नाभीस्थानामध्ये मणिपूर चक्र सांगितलंय. ते प्रभावीपणे जागृत होतं तेव्हा कुंडलिनी शक्ती प्रकट होते. मारुतीरायांचं मणिपूर चक्र जागृत करून त्यांची कुंडलिनी शक्ती प्रवाहित करण्याचं कार्य हे जांबवंतांनी केलं. म्हणून पातु नाभीम जांबवदाश्रय अशी प्रार्थना करण्यात आली. सुग्रीवेश कटिपातु सक्तिनी हनुमत प्रभू ऊरू रघुत्तम पातु रक्षकूल विनाशकृत. सुग्रीवेश कटिपातु, सुग्रीवाचा ईश म्हणजे स्वामी माझ्या कटीचे, माझ्या कमरेचे रक्षण करो. सुग्रीव हा श्रीरामांचं कार्य करण्यासाठी कटिबद्ध होता. कंबर कसून काम करणं असं आपण म्हणतोच ना. म्हणजे जेव्हा खरं तर सुग्रीवाचा लाभ झाला तेव्हा तो आपलं कर्तव्य विसरला होता, पण पुन्हा त्याला त्याचं स्मरण करून देण्यात आल्यानंतर मात्र त्याने आपल्या कर्तव्यात कसूर केली नाही. सक्तिनी याचा अर्थ अनेकदा मांड्या असा सांगितला जातो. तो चुके असं नाही, पण पुढे उरू हा स्वतंत्र शब्द मांडीसाठी आलेला आहेच. म्हणून मग सक्तिनी म्हणजे काय, तर कदाचित हिप जॉईंट असावं असं म्हणताय. सक्तिनी, उरू म्हणजे मांड्या, जानोनी म्हणजे गुडघे आणि जंघा म्हणजे पोटऱ्या, हे सगळेच एकमेकांना आधार देणारे असे अवयव आहेत आणि ह्याच्या जोरावर आपण कुठेही हालचाल करू शकतो, चालत जाऊ शकतो. आणि म्हणून या सगळ्यांचं रक्षण करणं तितकंच महत्त्वाचं. उरू रघुत्तम पातु रक्षः कुल विनाशकृत, म्हणजे राक्षसांच्या कुळाचा नाश करणाऱ्या रघुत्तमांनी माझ्या दोन्ही मांड्यांचे रक्षण करावे. राक्षस कुळाचा नाश करणारे रघुत्तम असं इथे म्हटलंय. आता हे राक्षस कुळ म्हणजे क्रोध, लोभ, काम हे जे षड्रिपू आहेत हे सुद्धा राक्षसच आहेत आणि या राक्षसांचा नाश हा अभिप्रेत अर्थ आहे. साधना करत असताना बद्ध पद्मासन अवस्थेत किंवा सहज आसनामध्ये, सुखासनामध्ये अशा प्रकारच्या आसनात जेव्हा साधक बसतो तेव्हा त्याची मांडी अवघडू नये, गुडघे दुखू नयेत, पाठीचा कणा ताठ ठेवून तास 2 तास किंवा त्याहीपेक्षा अधिक काळ बसण्यासाठी त्याची कंबर आणि त्याच्या सक्तीने बळकट पाहिजेत. पोटऱ्या दुखता कामा नयेत आणि ह्या सगळ्या अवयवांनी योग्य साथ दिल्यामुळे साधनेत व्यत्यय येऊ नये किंवा तो येणार नाही, यासाठी रामरक्षेचा पाठ करणाऱ्या साधकांनी या अवयवांचे प्रभू रामचंद्रांनी रक्षण करावे अशी प्रार्थना केली.
कारण एकदा आपली बैठक सिद्ध झाली की मग मन एकाग्र होऊन योग मार्गामध्ये वेगाने प्रगती करता येऊ शकते. जानुनी सेतुकृत पातु जंघे दशमुखांतकः पादौ विभीषण श्रीदः पातु रामोखिलं वपुः. समुद्रावर वानरांच्या मदतीने सेतू बांधणाऱ्या श्रीरामांनी माझ्या गुडघ्यांचं रक्षण करावं. रावणाचा नाश करणाऱ्या श्रीरामांनी माझ्या पोटऱ्यांचं रक्षण करावं आणि विभीषणाला राजवैभव देणारे श्रीराम त्यांनी माझ्या पावलांचं रक्षण करावं. विभीषण हे श्रेष्ठ भक्त होते. रावणाच्या छावणीत राहून सुद्धा त्यांनी रामाची भक्ती केली, रामाच्या पावलांचा आधार घेतला. तसाच तो आपणही घेतला तर आपल्या पावलांना म्हणजेच आपल्या वाटचालीला श्रीराम बळ देतील, असं मस्तकापासून पावलापर्यंत हे रामकवच सांगण्यात आलंय. आणि मग पुढे फलश्रुती सांगितली. एताम रामबलोपेताम रक्षाम यः सुकृती पठेत स चिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. जो पुण्यवान मनुष्य रामबलाने युक्त अशा या स्तोत्राचं पठण करेल तो दीर्घायुषी, सुखी, पुत्रवान, विजयी आणि विनयी होईल. अशा प्रकारे आज आपण हे रामरक्षा कवच समजून घेतलं. पुढील भागामध्ये आपण फलश्रुतीचा जो उर्वरित भाग आहे तो समजून घेणार आहोत. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. आपण सगळेच रामरक्षा स्तोत्र आपल्या घरोघरी म्हणत असतोच, पण त्याचा अर्थ समजून घेतला तर ते म्हणण्यात अधिक आपल्याला रस वाटेल, ते आपलं पठण अधिक अर्थपूर्ण होईल या हेतूने हा उपक्रम आपण सुरू केला. अर्थात रामरक्षा स्तोत्राचा गूढ अर्थ किंवा आध्यात्मिक अर्थ अनेक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे सांगण्यात येतो. आपण जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने हा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत, आपतेष्टांपर्यंत हा आपला उपक्रम पोहोचवा. त्यासाठी तुम्हाला काय करायचं तर आजच्या भागाला पसंती दर्शवायची आहे, त्याचबरोबर हा भाग पुढे प्रसारित करायचा आहे, त्याचा प्रचार करायचा आहे. आणि अजून जर आपल्या या वाहिनीचे सभासद झाला नसाल तर ताबडतोब सबस्क्राईबचं बटन दाबा आणि सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.